तथागत गौतम बुद्ध, बोधी सत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना प्रतिमांना प्रणाम। आज रत्नसंभव विहारामध्ये उपस्थित उपस्थित उपासक उपासिका, तुम्ही सर्वांनी अनेक वेळा अनेक प्रवचनकार या विहारात उपस्थित असतात आणि वेगवेगळ्या विषयावर आपण त्यांचा उद्देश ऐकत असतो। त्याचप्रमाणे घरामध्ये तुम्ही स्वतः धम्माचा अभ्यास करत असाल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण धम्मदेशना धम्मोपदेश ऐकत असाल। बरेच लोक YouTube, Facebook आदी जे प्रवचन चालतात त्यामधून सुद्धा आपण उपदेश ऐकत असाल। आता तुमचा अभ्यास काय आहे याची खोली मला माहित नाही, त्यामुळे माझ्या समोर प्रश्नचिन्ह होता की आपल्या सर्वांना काय उपदेश करावा, कारण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये असं माझ्या मनामध्ये अनेक ठिकाणी गेल्यानंतर असतं। तसं पाहिलं तर या विहारामध्ये सातत्याने कार्यक्रम आपण करत असतात। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं सुद्धा आपलं वाचन पठण पाठन या ठिकाणी आपण करता, वंदन आपण करता, ध्यान साधना पण आपण करत असाल। काही बरेच लोक गोयंका गुरुजींकडे 10 दिवसीय विपश्यना शिबिर सुद्धा करून आलेली असते। कोणी आहे याच्यामध्ये विपश्यना शिबिर करून? एक पण आहे। त्याप्रमाणे आपण रेग्युलर या विहारात येत असाल आणि आपला धम्माचा अभ्यास चालू असेल तर आज सर्वप्रथम तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। वाचत असताना, ऐकत असताना किंवा पूर्वी कुणी तुम्हाला उद्देश दिलेला असेल त्यातून निर्माण झालेला असतील किंवा धम्माविषयी काही तुमचे प्रश्न असतील सुरुवातीला आपण चर्चा करू आणि मग आपण विषयाकडे वळणार आहोत। तर मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय हळूहळू नंतर स्पष्ट होणारच आहे, परंतु तुमचे काही प्रश्न आहेत का याच्या अगोदरचे ते आपण चर्चा करू। असेल तर विचारत असेल तर मी कंटिन्यू करतो, त्या चिंता करण्याचं काही कारण नाही। प्रश्न विचारलेच पाहिजे असं काही त्याचा भाग नसतो। असेल तर विचारत असेल तर प्रवचनाला सुरुवात। ठीक आहे, आपल्या सर्वांचं मौन आहे याचा अर्थ असा की प्रश्न असतील पण आता विचारण्याची वेळ नाही असं तुम्हाला कदाचित वाटत असेल आणि त्यामुळे प्रश्न विचारत असाल किंवा प्रश्न कसे विचारावे या उद्देशाने प्रश्न विचारत नाही, अशा अनेक मानसिक आपल्या गोष्टी असतात। तरी हरकत नाही, मी प्रवचनाला सुरुवात करतो। आपण धम्माचा अभ्यास कसा करायला पाहिजे, प्रथम काय केलं पाहिजे? तर सर्वप्रथम आपण सर्वांनी भगवान बुद्धाचे जे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन आहे ते सुरुवातीला आपण व्यवस्थित वाचून काढलं पाहिजे। जे धम्मचक्र प्रवर्तन कदाचित आपण सर्वांनी वाचलं असावं असं गरीब धरून मी बोलतो, कारण बऱ्याच वेळेला मी विहारामध्ये जातो आणि त्या ठिकाणी जेव्हा मी प्रश्न करतो तेव्हा बरेच उपासकांनी जे भगवान बुद्धांचा जो पहिला उपदेश आहे
त्याचाही व्यवस्थित अभ्यास केलेला नसतो. आता एक असं होतं कधी कधी की आपल्याला विहारात गेलं पाहिजे, सुखादुखामध्ये विहारात येणारे समाजाचे लोक आपल्या सुखादुखात येतील या उद्देशानेही आपण कदाचित लोक येतात बरेच ठिकाणी, इथं नसेल तसं, कारण हे विहारामध्ये मी अनेक वर्ष या विहाराकडे पाहतो, ऑब्झर्वेशन करतो. तर तसं तुमचं मत नसावं, परंतु एक मात्र नक्की आहे की आपण सर्वांनी धम्मचक्र प्रवर्तन सूक्त आपण वाचायला. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सूक्ताच्या आधारे धम्माचं तत्वज्ञान विस्तार पावताना आपण पहिलं धम्मचक्र प्रवर्तन ते तथागतांनी सारनाथमध्ये पंचवर्गीय त्यांचे जे भिक्खू म्हणतो आपण, त्याचे सुरुवातीचे शिष्य, आता तो महिना जुलैमध्ये येत आहे, आषाढी पौर्णिमा, त्या पौर्णिमेला भगवान बुद्धांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केले आणि तोही मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा करण्याची जी परंपरा आहे, म्हणजे उत्सव साजरा करण्याची. भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर आजची जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेमध्ये तथागतांनी तपस्वानी भल्ली या 2 उपासकांना प्रथम उपदेश केला आणि मग नंतर भिक्खूंना उपदेश केला. सर्वप्रथम बुद्धांचे उपदेश ऐकायला कोणी असतील तर हे तपस्वानी भल्लीला, हे 2 उपासक भगवान बुद्धांना उर्वेला निगम, जिथे आपण आता बुद्धगया म्हणतो, त्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्तीनंतर ते भेटले होते. आणि हे दोघंही, काही लोक म्हणतात अफगाणिस्तानचे होते, काही लोक म्हणतात म्यानमारचे होते, आणि तथागतांनी त्यांना आपल्या डोक्याचे केस पण त्याच्याकडे सपूर्द केले होते. त्या केसाच्या वर म्यानमारमध्ये मोठा एक कापडा उभा केलेला आहे. तर लोक जेव्हा तिथं टुरिस्ट लोक जातात तेव्हा त्या कापडाचं पण दर्शन करतात. म्हणजे या ठिकाणी सर्वप्रथम जर उपदेश कुणाला दिला असेल तर उपासकांना दिला, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बऱ्याच प्रवचनातून आपण ऐकतो, तर आपण काय ऐकतो बऱ्याच प्रवचनातून, भिक्खूंना उपदेश दिला, पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश दिला, त्याही पेक्षा 2 उपासकांना उपदेश दिला, ही गोष्ट आपल्या लक्षात आली. हा फक्त भिक्खूंचा धम्म आहे असं समजता कामा नये. इथं 4 परिषद, चतुपरिषद असं म्हणते. उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुनी या 4ही बौद्ध संघामध्ये असतात, त्यांना चतुपरिषद असं म्हणते. आणि म्हणून आपणही आपली जबाबदारी आपण ओळखली पाहिजे आणि त्या जबाबदारीनुसार आपण धर्माचा अभ्यास करणं आणि शरण गमन करणं हे गरजेचं आहे. जर आपण दुर्लक्ष करायला लागलो, शरण गमनावर आपण भर केला नाही, तर पुन्हा एकदा या भारतामध्ये उत्पन्न केलेला, पुनर्जीवित केलेला जो बुद्ध धर्म आहे, बाबासाहेब आंबेडकर, तो पुन्हा लयास जाणार हे आपण लक्षात ठेवायचं. धर्माचं जगणं, धर्माची जी वाढ जी असते आपल्यावर अवलंबून आहे. आपण जर आचरणात आणला, अभ्यास केला, लोक जसजसे वाढतील तेव्हा लोक त्यांच्यामध्ये धर्माच्या मार्गावर चालतील, तसं तो धर्म विकसित होणार, वाढ होणार. आणि म्हणून तुम्ही सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की इतकूच नव्हे तर उपासक उपासिकांना सुद्धा धर्माचा अभ्यास करायचा. हे पहिल्या धम्मचक्र प्रवर्तनाचा अभ्यास केला, जवळपास हा सिलेबस खूप मोठा आहे. 4 आर्य सत्य याच्यात आहे, द्वादश निदान, दुःखाचं कारण सांगताना 12 कारणाची मालिका याच्यात आहे. त्याच्यात अनुलोम प्रतिलोम एकूण 24, दुःखात जाणारे 12 दुःखातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रतिलोम म्हणतात, ते दुःखातून कसं बाहेर पडायचं. अशा प्रकारे दुःखाचे कारण 12 गुणिले 24 त्याच्यामध्ये. तिसरं आर्य सत्य म्हणत असताना दुःख निरोध निर्वाणाची संकल्पना त्याच्यात आहे. निरोध म्हणजे काय, निर्वाण म्हणजे काय, महापरिनिर्वाण म्हणजे काय, सोपादिशेष निर्वाण म्हणजे काय, निरुपादिशेष निर्वाण म्हणजे काय, आणि एवढंच नव्हे अप्रतिष्ठित निर्वाण म्हणजे काय, निर्वाणाच्या ज्या संकल्पना आहेत
त्या अनेक संकल्पना पाली त्रिपिटकामध्ये आलेल्या आहेत. तर या तिसऱ्या आर्य सत्यामध्ये निर्वाणाची संकल्पना समजून घ्यायची असते, निरोधाची संकल्पना समजून घ्यायची असते. तर निर्वाण काय आहे, निरोध काय आहे, सोपाविशेष निर्वाण काय आहे, विरूपाविशेष निर्वाण काय आहे, महापरिनिर्वाण काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तिसऱ्या आर्य सत्याचा सिलेबस आहे. दुःख निरोध, दुःखातून मुक्ती, दुःख मुक्ती, दुःखातून मुक्ती, विकारातून मुक्ती, कर्मातून मुक्ती आणि त्याच्यामध्ये अर्थ अभिप्रेत आहे. तर या तिसऱ्या आर्य सत्यामध्ये एक विस्तृत असा मोठा सिलेबस काढलेला आहे. आणि चौथं जे आर्य सत्य आहे दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. दुःख निरोध, दुःख नाहीसं करणं, दुःखाला रोखणं, निरोध गामिनी, ते जे गमन करणार आहे, ते जायचं आपल्या दुःख निरोधाच्या या साईडला, तर त्याचा एक मार्ग भगवान बुद्धांनी सांगितला आणि तो अष्टांग मार्ग सांगितला. म्हणजे अष्टांग मार्गामध्ये 8 अशा कड्या आहेत, अशा मार्ग आहेत आणि या 8 मार्ग भगवान बुद्धांनी सम्यक अष्टांग मार्ग आणि मिथ्या अष्टांग मार्ग अशा 2 प्रकारे उद्देश केले. म्हणजे आपण पहिल्या आर्य सत्यामध्ये खूप मोठा सिलेबस घडलेला आहे, अभ्यासक्रम घडलेला आहे, आपल्या लक्षात आलं. आणि यथाभूत व्यवस्थित त्याचा अभ्यास जर केला तर बुद्ध समजते. बुद्ध काय म्हणत आहे, धम्म काय आहे, हा मार्ग काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम धम्मचक्र प्रवर्तन हे समजायला. आता या अष्टांग मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, त्याचप्रमाणे सम्यक स्मृती, सम्यक समाधी, सम्यक व्यायाम आदी या 8 मार्ग आहेत. त्याच्यात सम्यक आणि मिथ्या असे 2 प्रकारचे मार्ग. या अष्टांग मार्गामध्ये सील, समाधी, प्रज्ञा अंतर्भूत आहे. या अष्टांग मार्गाचं भाग 3 भाग जर आपण केलं तर अष्टांग मार्ग सील, समाधी, प्रज्ञेमध्ये समाविष्ट होतो का? तर या ठिकाणी माझ्याकडे एक सूत्र आहे. या सूत्रामध्ये म्हटले चूळ वेदंड सूत्रामध्ये म्हटलेलं आहे नाही. मग काय होतं, मग ते म्हणतात सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे प्रज्ञामध्ये समाविष्ट होते. सम्यक वाचा, सम्यक कर्मा, सम्यक आजीविका हे 3 सील मध्ये संकलित होतात. आणि सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे समाधी, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे समाधीमध्ये संकलित होतात. म्हणजे या ठिकाणी लक्षात, म्हणजे अष्टांग मार्गाची विभागणी करत असताना प्रथम 2 आणि नंतरचे 3, पुन्हा नंतरचे 3 अशा प्रकारे सील, समाधी, प्रज्ञा अशा प्रकारे त्याचा विभाग आहे. 3 6 आणि 2 8, म्हणजे 8 मार्गांनी युक्त जो अष्टांग मार्ग आहे त्याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. हा मार्ग आहे आपल्याला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग बुद्धाने याच्यात उद्देश केलेला. मग मिथ्या अष्टांग मार्ग पण आहे. मग त्याच्यामध्ये मिथ्या दृष्टी, मिथ्या संकल्प, मिथ्या वाचा, मिथ्या कर्म, मिथ्या आजीविका, मिथ्या व्यायाम, मिथ्या सती, मिथ्या समाधी आदी हे मिथ्या अष्टांग मार्ग 2 प्रकारचा उपदेश. भगवान बुद्ध जेव्हा उपदेश करायचे तेव्हा त्याचा प्रतिपक्ष आणि प्रतिपक्ष असा त्याचा उद्देश आहे. त्याच्या उपदेशामध्ये 2 भाग असतात. कधीही तुम्ही बघा, ते जेव्हा उपदेश करतात तेव्हा 2 भागाचा उपदेश करतात, पक्ष आणि प्रतिपक्ष. आणि म्हणून आपण अभ्यास करत असताना प्रथमतः हे 4 आर्य सत्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. हे झालं पहिलं क्रम अभ्यास करण्याचं. आता त्याच्यापुढे आणखी त्याचे धम्मचक्र प्रवर्तन 2 आहे. आता त्यापर्यंत बरेच लोक पोहोचत नाही किंवा अभ्यास करत नाही. दुसरं धम्मचक्र प्रवर्तन भगवान बुद्धांनी धूतपूर पर्वतावर होते. तुम्ही गेला असाल कदाचित राजगृह जे भूतपूर पर्वत आहे त्या ठिकाणी दुसरं धम्मचक्र प्रवर्तन झालं. आणि त्या प्रवचनाचा जो विषय होता शून्यता आदी विषय होता. आणि तिसरं धम्मचक्र प्रवर्तन जे झालं ते वैशालीला झालं. म्हणजे एक लक्षात घ्या, बौद्धांनी कमीत कमी हे 3 धम्मचक्र प्रवर्तन वाचून काढलेच पाहिजे. मग वाचण्याची पद्धत आहे ती तुम्हाला सांगतो. नंबर 2, हे 3 धम्मचक्र प्रवर्तनाशी तुमच्या समोर असं ठेवले आता मी तुमच्या समोर की तुम्ही सगळ्यांनी हे 3 धम्मचक्र प्रवर्तन अभ्यास प्रथम धम्मचक्र प्रवर्तन अभ्यास हे सारनाथ जरी दिलेला. मला माहित आहे की बरेच लोक असे आहेत
या प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा सुद्धा यथाभूत अभ्यास नाही. गिनती करू शकतो. दुःख आहे सत्य, दुःख समुदय आहे सत्य, दुःख निरोध आहे सत्य, दुःख निरोध प्रतिपदा आहे सत्य, हे 4 आहे सत्य सांगता येतील. पण त्याच्यात विस्तृत जे आतमध्ये विश्लेषण आहे यथाभूत, ते मात्र आपले बरेच लोक वाचत नाहीत किंवा अभ्यास करायला. प्रथम कमीत कमी प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा आता जेव्हा वर्षावा सुरू होईल त्यावेळेला तुम्ही 3 महिने अभ्यास करू शकता. प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा जे भगवान बुद्धांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन 4 आर्य सत्य हा विषय आहे. प्रथम धम्मचक्र प्रवर्तन हे टायटल आहे, 4 आर्य सत्य त्याचा विषय आहे. आणि स्थान कुठे आहे? वाराणसी जवळ सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खू हे विनयजन आहे, उपदेश ऐकणारे लोक आहेत 5 लोक, आणि त्यांना भगवान बुद्धांनी हे प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केलेला आहे. मग हे समजून घेताना कसं समजून घ्यायचं, याची एक खास अभ्यास करण्याची एक पद्धत असते. याचा सगळा गोंधळ, तो गोंधळ कसा होतो? तर तो गोंधळ असा होतो की आपण आपल्या डोक्याची जी बुद्धी आहे, आपल्या डोक्यामध्ये जे काय आपण ऐकलेला जे शब्द आहे, तर ते शब्द आणि त्याचा अर्थ जो आहे आपल्या बुद्धीमध्ये आहे तसा तिथे लावता कामा नये, याचा गोंधळ होतो. तिथं जो अर्थ अभिप्रेत आहे तो समजला पाहिजे. उदाहरणार्थ तिथे एक एक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे तर बुद्ध काय म्हणतात समजू शकतो. आणि त्यांना अभ्यास वाचतात. प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सूत्र समजलं का? नाही समजलं. हे टायटल आपल्या बुद्धीला भ्रम करतं, समजल्यासारखं वाटतं, पण नाही समजलं. प्रथम धम्मचक्र प्रथम जे चक्र भगवान बुद्धाने केलेले आहे, जो धम्मचक्र प्रवर्तन जे सूत्र आहे हे समजलं का आपल्याला? हा शब्द समजला का? आता आपल्याला काय वाटतं? सगळ्यांना वाटतं समजलं. हा प्रथम धम्मचक्र प्रवर्तन आम्ही वेळा ऐकले, मला समजलं नाही. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र त्याचा एक एक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे. हे जे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे, धम्म कशाला म्हटलेलं आहे, चक्र कशाला म्हटलेलं आहे? धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय आणि सूत्र म्हणजे काय, हे सगळे शब्द आणि त्याचा अर्थ आपल्याला माहित असेल, त्याच्या व्याख्या, त्याचा निर्देश माहित असेल तर तुम्ही वाचता. असं कसं? आता तुम्ही बघा, तुम्हाला विचार करा तुमच्याकडे, या टायटल जो आहे ना, हा टायटल सुद्धा आपल्याला माहिती नाही. आता धम्म म्हणत असताना या ठिकाणी या 4 आर्य सत्याचं जे विश्लेषण आहे ते धम्म, त्याला धम्म म्हणते. या ठिकाणी तो अभिप्रेत. आणि चक्र म्हणत असताना हे चक्र काय म्हटले? धम्मचक्र प्रवर्तन. चक्र आणि प्रवर्तन म्हणजे काय? भगवान बुद्धाने असं चक्र फिरवलं का? आपण आपल्या नॅशनल फ्लॅगवर चक्र आहे ना, ते धम्मचक्र, अशोक चक्र, धम्मचक्र. निळ्या झेंड्यावर धम्मचक्र असतं. बऱ्याच विहारात घरी वगैरे आपण बाहेर चक्र लावतो. ते काय आहे? चक्र फिरवतात, तिबेटियन लोक असं फिरवत असतात नाही का? ओम मणिपर मंत्र म्हणतात आणि ते फिरवतात. ते चक्र आहे का? तर धम्मचक्र प्रवर्तन कधी झालं? तर असं म्हणतात, त्याच्यामध्ये खूप इतिहास दडलेला आहे. याच्यामध्ये असं म्हणतात की या 5 पंचवर्गीय भिक्खूंना भगवान बुद्धांनी एक साथ उपदेश केला का? नाही. बरेच लोक प्रवचनात सांगत असतात की या 5 लोकांना प्रथम उपदेश केला, असं नाही झालं. त्याच्यामध्ये काय व्हायचं? हे दोघ जण भिक्षाटनाला जायचे आणि भगवान बुद्ध तिघांना उपदेश करायचे. आणि मग दुसऱ्या दिवशी हे 3 जण भिक्षाटनाला जायचे, मग दोघांना उपदेश करायचे. हा जो उपदेश आहे भगवान बुद्धांनी एका दिवसात संपवलेला नाही. हा पूर्ण वर्षापासाचा कालावधी घातलेला. म्हणजे या ठिकाणी हा जो उपदेश करत असताना एक साथ न करता दोघांना. मग या 5 पैकी सर्वप्रथम जो आरत झाला त्याचं नाव काय? ऐकलं का तुम्ही प्रवचनामध्ये? त्या भिक्खूचं नाव आहे कौंडिन्य. कौंडिन्य प्रथम आरत झाला. बाकीचे 4 लोक नाही झाले. बुद्धांची अवस्थासारखी अवस्था नाही घातली त्यांनी. मग भगवान बुद्ध काय म्हणाले? जेव्हा कौंडिन्य आरत झाला तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले
धम्मचक्र गतिमान हो. धम्मचक्र प्रवर्तन झालं असं ते म्हणाले. म्हणजे कसं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली. म्हणजे पहिल्यांदा प्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली चंद्रमणीकडून, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना 22 प्रतिज्ञा आणि त्रिशरण पंचशील दिली. मग त्याकडे धम्मदीक्षा झाली. आलं का लक्षात? मग धम्मचक्र प्रवर्तन कधी झालं? जेव्हा कोंडी पहिले आरत झाले तेव्हा धम्मचक्र प्रवर्तन झालं. धम्मचक्र प्रवर्तन काय असतं? चक्र नसतं. तर जेव्हा माझी अवस्था जेव्हा बुद्धासारखी होईल, तुमची अवस्था बुद्धांसारखी होईल, तेव्हा ते धम्मचक्र गतिमान होत आहे असतं का? अरे लक्षात? त्याचा अर्थ तो आहे. नाही तर आपण चक्रच घेऊन बसतो. ठीक? म्हणून इथे काय, एक शब्दाचा अर्थ जेव्हा आपल्याला माहिती होतो, शब्द, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या आणि त्याचा उद्देश, अशा पद्धतीने जेव्हा आपण वाचतो, लक्षात घेतो, तेव्हा आपल्याला ते आकलन होतं. नाही तर फक्त शब्द वाचले नाही का, शब्दाने नाही का, त्याचा अर्थ माहित नाही. फक्त अर्थ माहिती चालला नाही, त्याची व्याख्या काय केल्या हे माहित नाही आपल्याला. आणि मग त्याच्यापुढे जाऊन त्याचा निर्देश कुठं होतो हे लक्षात आलं. तर या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन म्हणत असताना जसं बुद्धांची अवस्था निर्माण झाली, तसं जगातील सगळं भिक्खू, उपासक, उपासिका यांची अवस्था जेव्हा कशी निर्माण होत जाईल, तेव्हा हे चक्र गतिमान होत आहे. गतिमान होत आहे असं त्याचा अर्थ होत. वर्तमान काळात सातत्याने गतिमान होत आहे. आता तुम्ही सुद्धा अभ्यास करताय, हे होत आहे, गतिमानच आहे. तुम्ही विहारात येता, हे चक्र गतिमान होत आहे, सातत्याने गतिमान होत आहे. म्हणून प्रथम धम्मचक्र प्रवर्तन या शब्दाचा अर्थ होतो. मग नंतर हे 4 जे होते, 4 भिक्खू बाकीचे, मग ते हळूहळू तेही आरत झाले, कुणी स्वतःपणे झाले, कुणी आरत झाले, आणि 5ही भिक्खू जेव्हा आरत झाले तेव्हा धम्मचक्र असं त्याचा अर्थ. म्हणजे इथे पहा, धम्मचक्र प्रवर्तन, हे जे प्रवर्तनाचा जो शब्द आहे तो मानसिक दृष्टिकोनातून आहे, वचन आहे, बाह्य नाही. ते शाब्दिक अर्थ जर घेतला तर चक्र दिसायला लागतं, तसा अर्थ नाही. आपल्या मनामध्ये झालेलं परिवर्तन, त्या परिवर्तनाला चक्र गतिमान म्हटलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आता हे टायटल आहे. त्याच्यानंतर 4 आर्य सत्य, हे आता आपल्यावरती आज समजतं ना. 4 आर्य सत्य समजतं. काय समजतं? 4 म्हणजे काय, आर्य म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, कोण सांगतो? आर्य कशाला म्हणते, सत्य कशाला म्हणते, 4 कशाला म्हणते, हे अभ्यास करताना असा करायचं. विहारात तो अभ्यास असतो. म्हणून विहारामधला जो अभ्यास आहे तो डिटेल्स अभ्यास, सगळ्यांनी आपल्या बुद्धीचा व्यवस्थित वापर करून अभ्यास करायचा. आता इथे 4 आर्य सत्य हे टायटल आहे, विषय आहे. मग याच्यामध्ये 4 म्हणजे काय पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. भगवान बुद्धांच्या उपदेशातील 4 भाग आहेत. म्हणून याला क्रमच्या दृष्टिकोनातून 4 शब्द आहेत. पहिला क्रम काय? दुःख आर्य सत्य, हे पहिला क्रम. दुसरा क्रम काय? दुःख समुदय आर्य सत्य. तिसरा क्रम दुःख निरोध आर्य सत्य. चौथा क्रम दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य. हे क्रम साठी इथे 4 आले. 5 का नाही? तर भगवान बुद्धांनी 4 मध्ये विभाग केलेला आहे, आणि म्हणून इथं तो उपदेश. आता पुढचा शब्द राहिला. कुठला शब्द आहे? पुढचा शब्द सांगा. 4 आर्य सत्यामधला पुढचा शब्द सांगा. आर्य शब्द आहे ना. मग आर्य म्हणजे काय? बरेच लोक कन्फ्यूज होतात. आपले लोक कन्फ्यूज झालेत महाराष्ट्र. हे काय म्हणतात? आर्य युरेशियामधून मधून भारतात आले असं ते सांग. मग ठीक आहे, हा ऐतिहासिक स्वरूप, नस्लवाचक, जातीवाचक तो शब्द. परंतु बुद्ध जेव्हा आर्य शब्द वापरतात त्याच्याशी काही संबंध नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून जेव्हा दर्शनाचा अभ्यास करतो ना आपण, त्या दर्शनामध्ये त्या शब्दाचे अर्थ शोधावे लागतात. जर त्या दर्शनामध्ये ते अर्थ जर शोधले नाही तर सगळा बरोबर. वामन मेश्राम साहेब जेव्हा आर्य आणणाऱ्याची व्याख्या करतात, ती व्याख्या आणि बुद्धांनी इथं आर्य आणणाऱ्याची व्याख्या केली, ही व्याख्या भिन्न आहे. वामन मेश्राम साहेब जेव्हा आर्य आणणाऱ्याची व्याख्या करतात
तेव्हा ती जातीवाचक आहे, नस्लवाचक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. काय काय लोक म्हणाले आर्य शब्द इथं कशाला पाहिजे, जुळे खूप पुढे 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता लोक जाणकार आहेत, अभ्यास झाले, आता कोणी म्हणणार नाही. परंतु आपल्याला जेव्हा अभ्यास करताना या आर्य शब्दाचा अर्थ काय, आर्य कुणाला म्हटलंय, म्हणजे आर्याचं सत्य म्हटलेलं आहे. म्हणजे साधा आणि सोपा आहे, जे बुद्ध होतात त्यांना आर्य. जो विकारातून मुक्त झाला तो आर्य झाला, जो विकारात आहे तो अनार्य. हे वेगळ्या अर्थाने इथं गुणवाचक शब्द आहे, नस्लवाचक नाही, जातीवाचक नाही. आलं का लक्षात? म्हणजे इथं जो शब्द आहे गुणवाचक, म्हणजे आपल्यामध्ये गुणाचा बदल होणे, विकास होणे, या अर्थाने आर्य शब्द आहे. श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अर्हत, वेच्चक बुद्ध, बुद्ध, बोधिसत्व, सम्यक संबुद्ध अशा सर्वांना आर्य असं म्हणतात. हे कुणाचं सत्य आहे, आर्याचं सत्य आहे. हे साध्या व्यक्तीचं सत्य नाही, या तुमच्या माझ्यासारख्याचं सत्य नाही. हे जे बुद्ध झाले त्यांचं सत्य आहे, खूप उच्च दर्जाचं ज्ञान त्यांच्याकडे. आणि मग तिथं आर्य सत्य आहे. आर्य सत्य हे बुद्धांचं सत्य आहे. मग सत्य कशाला म्हणायचं, हा तिसरा शब्द. सत्य म्हणजे काय समजण्यासाठी, सत्याचे अनेक प्रकार आहेत, पण समजण्यासाठी जे अनुभूतीच्या स्तरावर उतरतं ते सत्य म्हणावं लागतं. भगवान बुद्धांनी बोध घेतला 4 आर्य सत्याचा, त्यांना बोध आला, सत्याचा बोध आला, म्हणून ते सत्य. 4 सत्य तर आहेत, दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, सगळ्याला सत्य सत्य शब्द लावले. कारण दुःख आर्य सत्याचा आपण आपल्या जीवनात अनुभव घ्यायला पाहिजे. रोज येतो आपण, पण आपण दुर्लक्ष करतो. पहिल्या आर्य सत्याचा अनुभव रोजच्या आपल्या व्यवहारिक जीवनात येतो, पण आपण लक्ष देतो. हे नुसतं वाचण्याचं काम नाही, आपल्या जीवनात पडताळून पाहण्याचं काम आहे. म्हणून पहिलं आर्य सत्य जे आहे रोज आपल्या जीवनात उतरत आहे, रोज आपल्या जीवनात अनुभूतीला येत आहे, त्याचा बोध आपण घेत नाही. भगवान बुद्धांनी खूप सूक्ष्मपणे त्याचा बोध घेतला आणि ते सत्य त्यांचं आर्यांचं सत्य आहे, बुद्धांचं सत्य आहे. आर्य म्हणजे म्हणून पुढे या ठिकाणी हे दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्याचं यथाभूत ज्ञान बुद्धांकडे, आपल्याकडे नाही. आपण भटकत जातो, तर जगातील लोक भटकत आहेत, त्यांना दुःख लक्षात येतं, पण दुःखाचं कारण आणि दुःखाचे उपाय लक्षात येत. आता उदाहरण तुम्हाला पोराला ताप आला, मुलाला ताप आलाय, पोराला ताप आला, आजी म्हणतो. आजी काय म्हणते, मग आता ताप आला आहे, गरम अंग लागतं, ते बिवळत आहे, रडत आहे, दुःख करत आहे. आता दुःख आहे सत्य उत्पन्न झाले, पण त्याचं कारण मला कसं शोधतं. म्हणजे पूर्वी खेळायला गेलो होतो, काहीतरी बाहेरच काहीतरी लागलेलं दिसतं. काय झालं कारण आलं का, एकाभूत कारण आलं का, मार्ग काय मिळेल, मार्ग वेगळं. लिंबू आला, ताईत आला, दोरा आला, काय काय आलं, मग ते सगळे विचारूच नका, मग तुम्ही सांगा याच्यातून दुःखातून मुक्त होईल का. म्हणून इथे खूप महत्वाचं वाक्य आहे. दुःख जरी समजलं तर लोकांना दुःखाचं कारण समजलेलं नाही आणि मार्ग समजले नाही. अनेक धर्म आहेत जगामध्ये, त्यांना दुःख समजत नाही असं नाही, पण त्याचे मार्ग बघा आणि त्याची कारणं बघा, मग तुम्हाला यांना 4 आर्य सत्याचं यथाभूत ज्ञान आहे. मनुष्याचं, मानवाचं, या जगातील जे मनुष्य आहे त्यांचं दुःख काय आहे, त्यांची कारणं काय आहे, त्याचा निरोध कसा करता येईल आणि तो मार्ग काय आहे. आपला मार्ग वेगळा, बाकीच्या लोकांनी नाही सांगितलं. वैदिकांनी सुद्धा दुःखाचं विश्लेषण केलं, सांख्य दर्शनाने दुःखाने थोडंसं फिलॉसॉफीमध्ये मार्ग समजेल किंवा नाही समजेल माहित नाही. सांख्य दर्शनाने दुःखाचं विश्लेषण केलं, सगळ्यांनी केलं, सगळ्या दर्शनाने केलं. परंतु त्यांनी काय सांगितलं, दुःख काय आहे ते म्हणाले आदिदैविक, आदिभौतिक दुःख. आणि त्याचा मार्ग काय, मग यज्ञ करा, मग पूजा करा, मग उपवास करा, मग व्रतवैकल्य करा, शरीरावर करा. हे मार्ग बाहेर बघता सगळीकडे चालू आहे, देवाची उपासना करा. त्यांचं दुःखच वेगळं, त्यांचं जे हे कारण आणि त्याचा जो मार्ग आहे ना तो चुकलेला आहे. म्हणून भगवान बुद्धांनी जर सांगितलं पहिल्यांदा अभ्यास करून घ्या, तुम्ही भटकणार नाही. अन्यथा तुम्ही सुद्धा दुःख लक्षात आलं
त्या घरातले भांडण आहे, चिंता आहे, तणाव आहे, आजार पण पडत आहे, घरामध्ये काही धन येतं पण राहतच नाही, घरामध्ये शांतीच नाही, सुखच नाही, समाधानच नाही. मग काय करा? हे कळतं, दुःख आले सत्य कळतं, कारण कळतं. कारण दुसरी बाई सांगते शेजारची, आमले तिथे जा, तिथे जा, दर्ग्यात जा, 2 मोकळं कापा, मग बघा तुमच्याकडे शांती नाही. मग कोणी दुसरे येतं आणि मग सांगतात, अहो असं काय करताय, तुमचा कुलदैवत तुम्ही विसरले, कुलदैवताचं करा. आमचा कुलदैवत तर नाही डेंजरस, काळी काळूबाई, आणि मग तिला तर मग वेगळंच चालतं काय काय. मग अशा पद्धतीने दुःखाची कारणं आणि तुम्हाला मार्ग सांगतात. अक्षरशः माणसं मरेपर्यंत म्हणतात, त्यांना कळतच नाही काय करतात. दुःख काय, त्याचं कारण काय, त्याचा विरोध काय, त्याचा मार्ग काय, नाही कळत तो काय. अक्षरशः बुद्धीचा वापरच करत नाही. बुद्धी आहे पण बुद्धीचा योग्य वापर नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा अभ्यास करायला पाहिजे. मग तुम्हाला आज समजेल बुद्ध काय म्हणतात. सत्य जे आहे, जसं 4 आर्य सत्य, आणखी 2 सत्य आहेत बुद्धिझममध्ये, त्याला म्हणतात व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य. पण हे दोन्ही सत्यामध्ये 4 आर्य सत्य असतात. 4 सत्य, या दोन्ही सत्यामध्ये व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य जे आहे त्याच्यामध्ये 4 आर्य सत्य अंतर्भूत आहे. आता हे झालं टायटल, प्रवचनाचं टायटल काय, 4 आर्य सत्य. आता पहिलं आर्य सत्य बघा, दुःख आर्य सत्य. आता हे दुःख शब्द आहे, आर्य शब्द आहे आणि सत्य शब्द आहे. हे दुःख सुद्धा आर्यांचंच, आर्याने जाणलेलं आहे, बुद्धाने जाणलेलं आहे. बुद्धांनाच माहित दुःख काय आहे. बाकीचे आपण बरोबर बघतो, आपलं दुःख खूप बरोबर, अजून एवढं डिटेल्स माहित नाही. कंबर दुखते, पाठ दुखते, डोकं दुखतं, आजारी पडलं, हे पडलं, म्हातारपण आलं, हे खूप वर्ष दुखतं. हे सगळे विश्लेषण बुद्धांनी पहिल्या आर्य सत्यामध्ये केलं. जाती दुःख, जन्म दुःख आहे, व्याधी दुःख, आजारपण दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मरण दुःख आहे. पुढे ते म्हणतात प्रियाचा वियोग दुःख आहे. जे जे प्रिय त्याचा वियोग दुःख आहे. तुम्ही रोज बघता, जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न झालं की तिला गाडीत बसवण्यासाठी घरचे तयार असतात, नवरा घ्यायला आलाय, बाहेर गाडी थांबलेली आहे, कार थांबलेली आहे आणि सगळे रडत तिच्या पाठीशी. म्हणजे काय, प्रियाचा वियोग दुःख आहे. ती ओळखत नाही, व्यवस्थित नाही ओळखत. हे दुःख जरी करत असले तर आपल्या घरची पिढ्या लवकर जावं म्हणून ते गाडीमध्ये कोंबताना त्या नवरीला दिसत. हा, ते चिंतित होते ना इतके दिवस, लग्न होत नाही, नवरा मिळत नाही. आता मिळालंय, आता रडायला लागले. आता पूर्वी म्हणजे कशा रडते, मी इथंच राहते, ठेवते का घरामध्ये, कोणी नाही. आणि तिला कोंबण्याचं काम चालू असतं. म्हणजे या ठिकाणी प्रिय, जे जे प्रिय आपल्या वस्तू असेल, व्यक्ती असेल, घर असेल, ते प्रियाचा वियोग अटळ आहे, होणारच. हे तर वरचं झालं. अप्रियाचा संयोग, जे जे अप्रिय आहे, नको आहे आपल्याला, शत्रू आहे. आता कदाचित माझं प्रवचन तुम्हाला नको असेल, शक्यता आहे जास्त नाही, थोडंसं 25% यावर कंटाळ वाटता, कसं व्हायचं, किती वेळ बसा. पण असं खाली बसणं साधं नाही, मी पण नाही बसू शकत. खाली बसणं सगळ्यांकडे. कधी प्रवचन ऐकण्यासाठी माणसाला आरामदायक असायला पाहिजे. व्यवस्थित सुखावं बसण्याची स्थिती असेल तर प्रवचन सुरू ऐकतील ना. असं बसायचं, गुडघा दुखते, पाठ दुखते, मान दुखते, माणसाला किती त्रास, मग लक्ष लागेल का, नाही लागेल. मग कधी प्रवचन ऐकण्यासाठी, चेअर बसण्यासाठी आरामदायक असेल आणि प्रवचन करायचं. म्हणून इथे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भगवान बुद्धांनी जो जो पहिल्या आर्य सत्याचा उपदेश केला आहे, अप्रियाचा संयोग, हे अप्रिय आहे, आपल्याला दुखणं नको आहे. आता नंतर जर पाहिलं प्रवचन संपलं ना, आरामशीर आपण गप्पा मारतो, तिचं असं झालंय, असं झालंय, मी असं केलं, असं म्हटलं. त्याच्यात किती वेळ झाली सांगता येईल, 1 तास तर 2 तास आहे. परंतु प्रवचन करताना मात्र वेळ मात्र लवकर जात नाही, गप्पा मारताना वेळ जातो. त्यावेळेला आपण भान लागत नाही ना शरीराचं. म्हणून इथे थोडंसं बैठक व्यवस्था असेल ना, ऐकायला माणसाला बरं वाटतं. पण इथे आपण पहा की पहिल्या आर्य सत्यामध्ये भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये येणारं सगळं दुःखाचं विश्लेषण केलं. पहिल्या आर्य सत्याच्या बाहेर
कुठल्याही प्राण्यांचं, सत्वांचं, मनुष्याचं दुःख जाऊ शकत नाही एवढं यथाभूत विश्लेषण केलं आहे. तुम्ही तुमचं दुःख सांगा, तुम्हाला आळे सत्यामध्ये दाखवतो कुठे आहे. कुठलंही दुःख सांगा. पती पत्नीचं दुःख सांगा, शेजाऱ्यांचं दुःख सांगा, जे दुःख आपल्याला उत्पन्न त्यांच्या कारण हे सगळे त्याचं विश्लेषण होत आहे. जाती, जरा, व्याधी, मरण रोज आपण बघतो. जन्म घेत आहे, आपल्याला सुख वाटतं ना जन्म घेतलेल्या व्यक्ती. जन्म घेणारा व्यक्ती रडताना आपल्याला दुःख करताना हा दुःख करतो. त्याला वैज्ञानिक कारण तिकडे, आपण तिकडे गेलो तर थोडा जास्त वाढत जाईल. मग तिकडे जाणार. मला फक्त या प्रवचनातून तिकडे फक्त शब्दाचं अर्थ तुम्हाला समजायचं. जाती जन्म दुःख आहे, व्याधी दुःख आहे. व्याधी म्हणजे रोग. असा जगात कोणी नाही त्याला रोग येणारच. आपण फक्त रोगातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. पण माणूस कुठल्या कुठल्या रोगाने मरतो, म्हातारपणाने मरतो, त्याला वय त्याचं झालं तरी मरणार. म्हणजे या ठिकाणी आपण बघतो जाती, जरा, व्याधी, मरण हे कुणालाही आवडत नाही. म्हातारपण कुणाला आवडतो, मृत्यू कुणाला आवडतो, रोग कुणाला आवडतात, कुणालाच नाही आवडत. हे सगळं दुःख आहे, सगळ्या जगाचं, सगळ्या सत्वांचं दुःख. आपलंच नाही, कीटक हे जे मच्छर जर असतात त्याला सुद्धा ते दुःख. मग पुढे म्हटलेलं आहे मित्रांनी की प्रियाचा वियोग, अप्रियाचा संयोग दुःख आहे. प्रिय अप्रिय होतच आपल्या जीवनात. आणि म्हणतो तणाव येतं. आपल्याला नको असलेल्या गोष्टी आपल्याकडे जर आल्या कोणी तर नकोच वाटत. प्रिय गोष्टी आपल्याला आवडतात, पण जे प्रिय आहे ते कायमस्वरूपी प्रिय राहत नाही, ते थोड्या दिवसांनी बरं. आपल्या घरी आलेले पाहुणे सुरुवातीला बरे वाटतात, नंतर ते अप्रिय होतात, कधी जातात असं वाटेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच्यात बदल होतो, ती अनित्य असते, त्याचं परिवर्तन होतं. म्हणून प्रिय अप्रिय मध्ये आपण सातत्याने अडकलेले असतो. सातत्याने पुढे जाऊन असं म्हटलंय मनोवांछित इच्छाओं का पूरा न होना. आपल्या मनात अशा काही इच्छा असतात त्या पूर्ण होत माणसाला. कधी कधी नवरा बायको एकमेकावर म्हातारे झाले तर 80 वय झालं तरी म्हातारीला म्हणतो चुकून मी तुझ्याशी लग्न केलं. म्हातारी म्हणते तुझ्याशी मी चुकून लग्न केलं, नाहीतर माझं दुसरीकडे ठरले. आज एवढं वय झालं तरी संतुष्ट नाही, मनासारखी घटना घडली नाही. मुलगा नाही, मुलगा नाही, मुलगा नाही, 9 महिने झालं, आता उत्पन्न झालं तरी तिथं आनंद नाही. का आनंद नाही? पोरं काढत जातं, पोरं झाला तरी काय करायचं, विचार करा काय नाही. बाप आई असेल तसंच केलं तुम्ही राहतात. आई वडिलांचे सगळे दार्विकचा सिद्धांत आहे, गुणसूत्राचा सिद्धांत आहे वैज्ञानिक. जे काय आई वडील असते त्याचे गुणसूत्रानुसार तो जन्म घेणार ना. आणि मग इथे आपल्या अनेक गोष्टी मनोवांछित होत नाही. म्हणजे काल खूप तुम्ही छान भात बनवला, आज काही झालाच नाही. तर आपण कालची तुलना आजच्या भाताची केली. साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होत नाही. एखाद्या दुकानात साडी घ्यायला गेल्यानंतरही असं होतं, तो पहिल्यांदा चांगली साडी दाखवतो, दुसरी दाखवून 10 वेळा एकदम आता कुठली घ्यावी काहीच कळत चक्रून जातं. हे घ्या, वेगळी घ्यावी, काळी घ्यावी की पिवळी घ्यावी की फुलाची घ्यावी, त्या डिझाईनची घ्यावी, काही कळत. पदर मोठीवाली घ्यावी की छोटीवाली घ्यावी. आणि मग येता येता माझं पोतर घेऊन येतो आणि मग घरी आलं म्हणतो अरे अरे चुकलं आपण हे घ्यायला नाही. मनोवांछित इच्छा पूर्ण होत नाही. पोराचं लग्न झाल्यावर सुखी होईल नाही, उलट ती सून आल्यानंतर आणखी काम वाटतं. कुणीही संतुष्ट नाही. ती सून शिकलेली आहे, जॉब करणारी आहे, सासऱ्याला म्हणते तेवढे कपडे धुवून ठेवा बरं का, मी आल्यानंतर इस्त्री करा. संध्या सायंकाळचा स्वयंपाक बनवा. आणि सासू इतके दिवस कल्पना केलेली असतात, पोराचं लग्न झालं, सून आली का घरामध्ये निघा. जेवढ्या मनोवांछित इच्छा आहेत ते सगळ्यांच्या पुऱ्या होत नाही. काही झाल्यासारख्या दिसतात पण तिथे 50% अर्धवट राहतात. पुढे भगवान बुद्धांनी हे सगळे दुःखाचे प्रकार सांगत असताना एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, पंच उपादान स्कंदा दुःख. हे खरं. आता हे दुःख जर समजायचं असेल त्याला पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे, बुद्धिमत्ता त्याचं विश्लेषण पाहिजे. खूप महत्वाचं हे पंच उपादान स्कंदा. आता या ठिकाणी म्हटले नाही, हे चूळ वेदन सुद्धा मध्ये असं म्हटलेलं आहे
एक विशाख नावाचा उपासक आहे आणि धर्मदिना नावाच्या भिक्खूंकडे आला आणि त्या दोघांमध्ये चर्चा करतो. तर तो उपासक म्हणतो की सबकाय सबकाय कहते हैं, ये सबकाय क्या, सबकाय क्यों पाळतात. तर मग त्या ठिकाणी भिक्खुनी म्हणते उपादान स्कंद 5 है वही सबकाय. म्हणजे लक्षात आलं, रूप आपलं शरीर, शरीरातल्या वेदना, मनाच्या वेदना, संज्ञा आपली बुद्धी 6 प्रकारची, संस्कार काही क्वचित मानसिक कर्म करण्याची प्रवृत्ती आणि विज्ञान 6 प्रकारचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे मानसिक स्थितीला विज्ञान म्हणतात. अशा प्रकारे पंच उपादान स्कंद आहे हे. म्हणून याच्यामध्ये 2 उपादान आहेत, एक शाश्वत उपादान आणि एक अनाश्वर उपादान. भगवान बुद्धांचं जे उपादान आहे शरीर आणि मन ते अनाश्वर उपादान असल्यामुळे ते परम सुखामध्ये आहे. आपण शाश्वत मध्ये कामाश्रो, भोगाश्रो, अविद्याश्रो, विकारग्रस्त आपले शारीरिक आणि मानसिक अवस्था असल्यामुळे आपल्याला दुःखाच्या पलीकडे काही उत्पन्न होत नाही आणि म्हणून इथं म्हटलेले आहे पंच उपादान स्कंदात. त्याचं विश्लेषण खूप आहे. रूप म्हणजे काय, किती प्रकारचे रूप आहेत, सगळं आहे. अणु परमाणु पर्यंत त्याच्यात जाता येईल एवढं विश्लेषण बुद्धाने केलं. वेदना 108 प्रकारच्या वेदना आहेत. संज्ञा 6 प्रकारची बुद्धी आहे. आपल्याला एकच प्रकारची बुद्धी शिकवली जाते, परंतु भगवान बुद्धांनी 6 प्रकारची बुद्धी आपल्याला सांगितली. संस्कार, कर्माचे पण भूतकाळातलं कर्म, वर्तमानात कर्म आणि पुढे परिणाम करणारे कर्म, असे कर्माचे पण अनेक प्रकार. आणि मग त्या पुढे जाऊन विज्ञान 6 प्रकारचे कॉन्शियसनेस आहे. त्याच्यामध्ये खूप सूक्ष्म तत्वज्ञान आहे. आता मी सगळं सांगत बसणार नाही, कारण मला फक्त 9 वाजेपर्यंत बोलायचं, 1 तास बोलणार आहे. आणि हे सगळं सांगत होतं तुम्ही कंटाळलो ना की वारंवार आपण जेव्हा असं बसू ना तेव्हा मग अधिक डीप खोल आपल्याला सूक्ष्म नाही जाता येत आणि ते ताणवली म्हणतात. म्हणून इथं पहिल्या आर्य सत्यामध्ये सर्व सत्वांचं, सर्व मनुष्याचं सगळं दुःखाचं विश्लेषण होतं आणि दुसऱ्या आर्य सत्यामध्ये दुःखाला कारण असतंय बुद्धाने. दुःखाचं कारण काय हे याच्यामध्ये आपल्या दुःखाचं कारण कळत नाही. दुःख कळत असलं तर दुःखाचं कारण नाही कळत ना, योग्य कारण नाही कळत. हे पुराण करतो दुःख आर्य सत्य, समुदय आर्य सत्य म्हणजे बुद्धांचं सत्य. बुद्धाने त्याचं विश्लेषण त्याच्यामध्ये ते म्हणतात की एक 12 कारणं सांगितली, थोडक्यात सांगतो. त्या 12 कारणामध्ये ते असं म्हणतात, पहिला क्रमांक ते सांगतात अविद्या. अज्ञानपणामुळे दुःख उत्पन्न होते, अविद्यामुळे दुःख उत्पन्न. नंबर 1. आणि खरं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणा शिक्षणाला महत्व दिलं. का? ते म्हणाले कमीत कमी आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून जे अज्ञान आहे त्याच्यातून आपण मुक्त झालं पाहिजे, नाही झालं तर आपण गुलाम. म्हणून त्यांनी शिक्षणावर भर दिला. एज्युकेशन सगळ्यात महत्वाचं. सातत्याने किती मरेपर्यंत पुस्तकं हातात असली पाहिजे अभ्यास करा. तुम्ही सगळ्यांनी फक्त घरातली कामं झाडू लोटून पाणी पोटी स्वयंपाक बनवणे एवढंच करत बसू नका. ज्ञान वाढवण्याचं काम करा. हा मार्ग ज्ञान मार्ग आहे ना. आणि म्हणून आपण बुद्धीचा विकास करण्यासाठी आपण जातो. बुद्धी कशी आपली वाढते. म्हणून अविद्यामुळे दुःख निर्माण होत असतं. मार्क पापलेने काय सांगितलं, शूद्र का खचले? अविद्या. अविद्या असल्यामुळे शूद्र खचले. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक विकास झाला नाही, आर्थिक विकास झाला नाही. हे जेवढे आपले महापुरुष आहेत ना ते सांगतात. आणि बुद्धांचं जे सांगणं आहे ते बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यापेक्षा वेगळं सांगणं आहे. ते व्यवहारिक पण बोलतात, पारमार्थिक बोलतात. परंतु हे जेव्हा अविद्या म्हणतात तेव्हा ही अविद्या वेगळी आहे. ते म्हणतात अविद्या काय आहे, तर ते म्हणतात 4 आर्य सत्याचं अज्ञान म्हणजे अविद्या आहे. लोकांना 4 आर्य सत्यच माहित नाही. दुःख, त्याचं कारण, त्याचा निरोध, त्याचा मार्ग हे 4 आर्य सत्य यथाभूत माहित नसल्यामुळे लोक अविद्यामध्ये, अज्ञानमध्ये. आता या अविद्येच्या खूप वाक्यातून तुम्हाला मी एकच सांगतो. आणि मग ते पुढे म्हणतात संस्कार दुःख आहे. म्हणजे काय? कर्म. कर्माने दुःख निर्माण होतं. आपल्याच कर्माचा परिणाम दुःख येतं. म्हणून कर्मावर बुद्धाने खूप भर दिला. बुद्ध म्हणाले कुशल कर्म करा सुख येण्यासाठी. पंचशील, अष्टशील, दशशील, भिक्खुशील, भिक्खुनीशील, बोधिसत्वशील हे शीलाचे सगळे प्रकार आहेत. कर्म आहे. काही क्वचित मानसिक जे कर्म आहे ते खूप महत्त्वाचे आहे. आणि आपल्या व्यवहारात शोधायचं हे सगळं. मी काय बोलत आहे, मी खोटं बोलत आहे का? खोटं बोलणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जात नाही. मी कठोर बोलत आहे का?
कठोर बोलणाऱ्या व्यक्तीला मित्र मिळत नाही, लोक त्याच्या जवळ येत नाही. मी व्यर्थ बकवास करत आहे का? व्यर्थ बकवास करणाऱ्या व्यक्तीवर शब्दावर विश्वास ठेवत नाही. म्हणजे हे असं बकवास करतो. चाडी चोपडी लावता का? चाडी चोपडी लावणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याला आपली गुपित गोष्ट सांगता येत नाही. कठोर बोलायचं नाही. हे सगळी बाकीचं शील. कायचं शील? हत्या, चोरी आणि व्यभिचार करायचं. आणि मनाचं शील आहे लोभ, द्वेष आणि अविद्या याच्या प्रति विचार, आपली संकल्प विकल्प आहेत असतात. तर मग कर्म जर शुद्धीकरण झालं आपलं, तरच आपल्या जीवनामध्ये कर्माच्या द्वारे सुख प्राप्त होऊ शकतं. कर्म खूप महत्वाचं आहे. आपण जे काही रोजच्या व्यवहारात कर्म करतो, आपल्याला काही वाटत नाही, कर्माची एवढी जाणीव नाही, कर्माची एवढी जागृती नाही आपल्याकडे. आपण काही करत राहतो आणि मग त्याचे परिणाम विपरीत होतात. म्हणून खूप आहे पंचशीलाचं पालन करणं खूप आवश्यक आहे. अष्टशीलाचं पालन करणं खूप आवश्यक आहे. दशशीलाचं पालन करणं खूप आहे. आणि ते व्यवहारिक करायला पाहिजे, व्यवहारात उतरायला पाहिजे. आणि बुद्धाने सांगितलं संस्कार दुःख. पुढे ते म्हणतात अविद्या, संस्कार, नामरूप. हे जे नामरूप जे जन्माला आलेलं आहे हे सुद्धा कशाचं आहे? तर ते संस्काराने युक्त असल्यामुळे, संस्काराची बीज असल्यामुळे, अविद्या असल्यामुळे ते जीवनात दुःखच उत्पन्न करतो. जन्म झाला नाही तर आपण सुखी होत नाही. दुःख जोपर्यंत अविद्यातून मुक्त होणार नाही, जोपर्यंत तृष्णेतून मुक्त होणार नाही, तोपर्यंत दुःख आणि दुःख आहे. म्हणून ते म्हणतात हे दुःखाला 3 कारणं सांगितली: अविद्या, तृष्णा आणि उपादान. हे 12 मध्ये 3 कारणं: अविद्या, तृष्णा आणि उपादान. आणखी 2 कारणं सांगितली: संस्कार आणि भोग. हे दोन्ही कर्म आहेत. भूतकाळात झालेले कर्म आणि वर्तमान काळात करत असलेले कर्माला भोग म्हणतात. हे 3 दोन्ही 5. हे 5 जे आहेत ना, कारण आहेत आपल्या जीवनात दुःख येण्याचे. आता डिटेल नंतर अभ्यास करतो, ऐकून घ्या, कारण वेळ कमी आपल्याकडे. तर हे 5 जे आहेत कारण, हे आपल्या दुःखाची कारण आहेत. आणि मग पुढे ते सांगतात दुःख काय आहे. मग त्या 12 मध्ये 7 राहिले. 7 आणि 5 किती? 12. मग काय 7 राहिले? मग ते बघायचे: विज्ञान, नामरूप, षडायतन, हर्ष, वेदना, जाती, जरा, मरण. किती झाले? हे सगळं. म्हणून मरेपर्यंत, मेल्यानंतरही दुःखातून मुक्त होणार नाही जोपर्यंत आपण आपली चित्तशुद्धी, मन शुद्धी करणार नाही, या अविद्यातून मुक्त होणार नाही, या तृष्णेतून मुक्त होणार नाही, या उपादानातून मुक्त होणार नाही. शमत आणि विपसना करून आपल्या काया, वाचा, मनाची आपण शुद्धी केल्यानंतर मग ते परमसुख निर्वाण आपल्याला प्राप्त होऊ शकतं. मग ते तिसरं आहे ते सांगतात दुःख निरोध. दुःख निरोध काय? हेच आहे, जेव्हा आपण या तृष्णेतून, अविद्येतून, उपादानातून, कर्म आणि क्लेशातून जेव्हा आपण मुक्त होतो, तेव्हा आपण निर्वाण प्राप्त होतो, सुखी राहतो. मृत्यूच्या नंतर नाही, या जन्मामध्ये पण प्रयास केला तर. पण आपल्या जास्त व्यवहारिक जीवनातच आपण पूर्ण बेहोश झालेला आहे. आपल्याला यथाभूत दुःखाची कारणं आणि दुःख किंवा त्याचा निरोध किंवा त्याचा मार्ग मिळणं खूप कठीण आहे. हे आपल्याला अभ्यास करावा लागेल. या मार्गाने जाताना आपल्याला होश साधावं लागेल. आणि मग पुढे ते 4थं आहे सांगतात दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग. आता याच्यामध्ये 4 आयुष्याचा उपदेश करणं एक अष्टांग मार्ग सांगितला, परंतु कमीत कमी भगवान बुद्धांनी 37 बोधिपाक्षिक धर्म सांगितले दुःखातून मुक्त होण्यासाठी. कुठले कुठले? हे पंचधर्मीय, पंचबल, सप्तपुराण, 4 स्मृतिस्थान, 4 नीतिवाद आणि अष्टांग मार्ग. मग हे याच्यापैकी आपल्या रोजच्या जीवनामध्ये एक मार्ग स्वीकारून भावित करायचा, आपल्याला ते वाढवायचं आहे, आपल्या जीवनात उतरायचं आहे, तेव्हा आपण दुःखातून मुक्त होतो. परंतु बऱ्याच वेळेला म्हणतो आपण आम्ही बुद्धांच्या मार्गाने चाललो, पण मार्ग म्हणजे हा. तुम्ही अष्टांग मार्ग भावित करत आहात का? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचन, सम्यक आजीविका, सम्यक कर्म, सम्यक स्मृती, सम्यक समाधी आदी ज्या मार्ग आहेत हे आपण भावित करत आहोत, वाढवत आहोत, आपल्यामध्ये विकास करत आहोत. आणि म्हणून इथं मार्गात पकडल्याशिवाय दुःख होतं. म्हणून बुद्ध म्हणाले या मार्गाने तुम्ही जाल तर दुःख होतं. भगवान बुद्धाचा बाबासाहेब सांगतात, संक्षिप्त मध्ये बोलायचं जातं, भगवान बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये म्हणतात दुःख आणि दुःख मुक्ती. हे भगवान बुद्धाच्या धर्माचं सार. बुद्धाने त्याच्या धर्मात विशेष दुःख आणि दुःख मुक्ती. म्हणून एक आहे, तुम्ही
कमीत कमी पहिल्यांदा प्रथम आर्य सत्याचा यथाभूत अभ्यास करा. मी तर प्रस्तावनाच करतोय अजूनपर्यंत. एक तास झाला ती प्रस्तावना पूर्ण झाली नाही. मी तुमच्यासाठी सांगतो यथाभूत विश्लेषण केलं नाही. बसावं लागेल 2-2, 4-4, 5-5 घंटे आणि सातत्याने बोलून व्यवस्थित अभ्यास करणारे, वीर्य उत्पन्न करणारे, धर्म ऐकणारी माणसं जेव्हा तयार होतील ना डोक्याने, तेव्हा धर्म आपल्याला समजू शकेल. आणि यायचं म्हणून यायचं, ऐकायचं म्हणजे ऐकायचं, एक समाजाची बांधिलकी आहे असं समजून नाही चालत. माझी बांधिलकी आहे, मला दुःखातून मुक्त आहे, मला यथार्थातून जाणायचं आहे, मला सत्य जाणायचं आहे, अशी भूमिका आपल्या सर्वांची असली पाहिजे. माझं कर्तव्य आहे मला हा ज्ञान मार्ग, बुद्धांचा मार्ग मला स्वीकारून मला दुःखातून मुक्त व्हायचं आहे, माझ्या कुटुंबाला दुःखातून मुक्त व्हायचं आहे आणि एवढंच नाही की माझ्या समाजाला सुद्धा दुःखातून मुक्त मला करायचं आहे. अशी विहिरी संकल्पना आपल्या डोक्यात असते. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला फक्त प्रथम जे दुःख आर्य सत्याचे थोडक्यात आणि खूप संक्षिप्त विश्लेषण तुमच्यासमोर ठेवतो. तुम्ही कंटाळू नये म्हणून मी आटोक्तपणा घेत आहे. वारंवार बोलवत चला, मग आपण एकाच विषयावर व्यवस्थित विस्तृत अभ्यास करूया. घरी पेन घेऊन नोट्स काढत चला. तुम्हाला सगळ्यांना प्रथम धर्मचक्र प्रवर्तनाचे झेरॉक्स दिले जाईल आणि मग तुम्ही घरात पण वाचा, इथे येऊन सुद्धा डिस्कस आणि चर्चा करा. आणि पहिल्यांदा बौद्धिक स्तरावर बुद्धिझमचा अभ्यास केला पाहिजे. त्याला भगवान बुद्धांनी म्हटले श्रुतमय प्रज्ञा. जर श्रुतमय प्रज्ञाच नसेल तर पुढे जाणार कसा? एखाद्या व्यक्ती रस्त्याने चाललाय, त्याला विचारलं बाबा कुठं चालला, तो म्हणाला माहितच नाही. माहित नाही चालला कुठं, कुठं जायचं, आपलं गंतव्य स्थान काय, कुठला मार्ग आहे, हे सगळं आपल्याला माहित असतं ना. तेव्हा आपण जातो. कोणी म्हणते मी मुंबईला चाललो, कोणी म्हणते मी हैदराबादला चाललो, कोणी म्हणते मी नाशिकला चाललो. अशा प्रकारे आपले टार्गेट असतं. तसं बुद्धिझमचा स्वीकार केल्यानंतर तुमचं टार्गेट काय, कुठं चालला, कुठला मार्ग आहे, कुठला रस्ता आहे, हे सगळं आपल्याला माहित असतं. तर मग आपण जाऊन पोहोचलो ना. अन्यथा काही नाही, फक्त कार्यक्रम, गाणे, तमाशे समाजात चाललेलं ते मी तुम्हाला सांगतो. कारण बुद्धिझम पासून जे कल्चर लागतं ना आपल्याला, तत्व आणि त्याचं कल्चर लागतं. पण आपले तत्व भिन्न आहे आणि आपलं कल्चर. जाता जाता फक्त बोलतो तुम्हाला जयंतीचं कल्चर तुम्ही पाहता, थॉट्स ऑफ आंबेडकर बघा, थॉट्स ऑफ बुद्धा बघा आणि जयंती बघा. लोक अक्षरशः नाचत असतात, पिलेले असतात, उड्या मारत असतात, बाबासाहेबांचा मोठमोठ्याने जय जयकार करत असतात. हे आपलं तत्वज्ञान नाही. कल्चर उभा आहे, आपलं कल्चर नाही उभा आहे. आपलं कल्चर नाही, आपल्यात विकृत आहे. अन्य लोकांची विकृती आपण स्वीकारली आणि त्यांच्यासारखं आपण राहायला हे करता का? आपलं तत्वज्ञान अलग आहे, आपली फिलॉसॉफी अलग आहे आणि आपले व्यवहार याच्याशी जोडले पाहिजे ना. आपले व्यवहार कसं काय जोडले? घेऊन डान्स करायला मिळेल. आणि जर तुम्ही बुद्धाच्या मार्गात, बाबासाहेबांच्या थॉट्स मध्ये ह्या गोष्टी नाही. नाचणं, गाणं, उड्या मारणं, एका महापुरुषाच्या नावाने हे सगळे या ठिकाणी आपण असं दिनिस्त हे जे कल्चर उभा केलेलं आहे ते कल्चर आपलं आहे. बिहारात येताना कसं या, बिहारात बसताना कसं बसताना, आपण काय केलं, आपल्या घरचं वातावरण कसं असलं, आपण लोकांशी कसं, इतकं सुंदर कल्चर आहे ना. तुम्ही जर फॉलो केलात ना, खूप शांती, खूप सुख, खूप समाधान, खूप प्रगती पथाला तुम्ही सगळं. पण पहिल्यांदा एक आहे श्रुत देतात आपल्याला अभ्यास करा. शब्द, अर्थ, व्याख्या, निर्देश या सगळ्यांचा अभ्यास केल्याशिवाय करा. आणि म्हणून व्यवस्थित अभ्यास करण्याचा प्रवृत्त व्हा. हे करा. बाकीच्या गोष्टी अडकलं, त्यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, हे सगळीकडे चालू असतं. याच्यात अडकायचं नाही. आपण आपलं काम स्टडी करायचं. वेळ चालला म्हणजे आपण घरी वाढत चाललो, आपण मुलगीवर चाललो, कधी आपण धम्माचा रस टाकायचा, धम्माचा स्वाद कधी घ्यायचा. फक्त वरूनच जिलेबी म्हणायचे, जिलेबी खायचीच नाही. पेढा म्हणायचा, पेढाचा स्वादच नाही. आणि म्हणून हा धर्म खूप श्रेष्ठ आहे, ग्रेट आहे, वैज्ञानिक धर्म आहे. तुम्ही याची विज्ञानाची जर समजावून सांगितलं ना, इतकं सूक्ष्म आहे. हा विचार बाबासाहेब आंबेडकर, मी एकच वाक्य बोलले सांगतो. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले बुद्धांच्या धर्मामध्ये 19व्या शतकामध्ये बुद्धांचा विजय झाला. जे वाक्याचा अर्थ बघा का झाला, का म्हणाले बाबासाहेब असं. 19व्या शतकामध्ये बुद्धांचा विजय झाला असं बाबासाहेब का म्हणाले? तर 19व्या शतकापर्यंत सर्व दर्शनशास्त्री आणि सगळं विज्ञान हे जगत अणुप्रमाणुनी बनलं असं म्हणायचे. भगवान बुद्ध म्हणाले नाही, या जगामध्ये जे काय आहे
कुठलीही गोष्ट स्थायी नाही, कुठलीही गोष्ट अंतिम नाही, कुठलीही गोष्ट स्थायी राहू शकत नाही, सर्व अनित्य आहे असं बुद्धाचं तत्वज्ञान आहे. आणि 19व्या शतकामध्ये लोकांना असं भ्रम झाला की अणुपरमाणूंनी जग बनले. जेव्हा अणुपरमाणूचं विभाजन झालं आणि फक्त विद्युत तरंग मात्र राहिले, तेव्हा बाबासाहेब म्हणाले बुद्धांचा खूप मोठे वैज्ञानिक आहेत. लक्षात ठेवा, भौतिक तत्वाचं विश्लेषण बुद्धांनी कुठे केलेलं आहे, मानसिक तत्वाचं मानसशास्त्र कुठे केलं बुद्धांचं भौतिक शास्त्र कुठे गेलेलं आहे, बुद्धांचं नीतिशास्त्र मॉरॅलिटी कुठे दिलेली हे आपण वाचायला पाहिजे. भगवान बुद्धांचा अभ्यास आहे ना, आणि धर्माचा सांगड घालून बघू नका. हा टोटली धर्म वेगळा आहे, याचं तत्वज्ञान वेगळं आहे, याचं विज्ञान वेगळं आहे. हे फक्त सायंटिस्ट लोकांना समजणार धर्म. म्हणून आल्बर्टाईन असो या भरपूर जेवढे सायंटिस्ट होऊन गेले त्यांनी बुद्धांना वाचलं. आणि बुद्धांपासून विज्ञान विकसित झालं. आम्ही कधी वाचायचं, आमच्या मुलांना कधी सांगायचं, हे सगळं आपण केलं पाहिजे. बुद्धांना सिरियसली घ्या, तत्वज्ञानाला सिरियसली घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा, साधनेकडे वळा, ध्यानाकडे वळा, शमक विपसना करा. आणि तेवढं श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा, भावनामय प्रज्ञा हे 3 क्रम करून पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करा. चिंतनमय प्रज्ञेसाठी लॉजिक ना, बुद्धिस्ट लॉजिक एक नंबर. हे विद्यार्थी फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून येतात, डोकं चालतच नाही. का चालत नाही? लॉजिकच नाही, तर्कच नाही, तर्कशास्त्रच माहित नाही, त्याला बोलावं कसं, डिबेट कसं करा, काही कळत नाही. म्हणून लॉजिक खूप महत्वाचं आहे. आणि ते श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी तर्कशास्त्राची आवश्यकता. आणि तिसरे भावनामय प्रज्ञा. भावनामय प्रज्ञा आणि बोधात्मक ज्ञान प्राप्त करायचं असेल, शमक आणि विपसना ही साधना पद्धती आहे. ती कशासाठी आहे, कसं आपण त्या तत्वांचा बोध घेतो, तत्वार्थ दर्शन होतं, हे सगळं तिच्या सांगितलं. भगवान बुद्धांनी पूर्ण वैज्ञानिक आणि विज्ञानाचे पुढचं पाऊल त्याच्यामध्ये काही तत्व आहे. अजून विज्ञान तिथं पोहोचलं नाही, परंतु आपण भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाची हेळसाळ करू नका, चुकीचं कल्चर उभा करू नका. आपलं तत्वज्ञान, आपली संस्कृती एक सारखी दिसली पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ठीक आहे, जास्त बोलत नाही, फक्त माझा आजचा जो महत्वपूर्ण निर्देश होता की आपण अभ्यास करावा. प्रथम धम्मचक्र प्रमाणाचा अभ्यास करावा, बुद्धांच्या शब्दांचा अभ्यास करावा, असा तो माझा निर्देश आहे. बाकी सगळं जर विसरलं तरी चालेल, फक्त निर्देश लक्षात ठेवा की भक्तीने आपल्याला आज असं सांगितलं की आपल्याला धर्माचा अभ्यास करायचा. एवढं मी या ठिकाणी थांबतो. तुम्ही शांतपणे ऐका. धन्यवाद. थँक्यू.